ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातले पहिले क्रांतिकारक संत आहे महाराज। सोखा महाराजांना आपल्या पंक्तीत जीव घालणारे पहिले संत आहेत, पहिले संत। राजकारणी एक वाक्य वापरतात की शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र। एकदम करेक्ट, बिलकुल सही। छत्रपती शाहू महाराज फार मोठे आहेत, महात्मा ज्योतिराव फुले आकाशा एवढे आहेत, बाबासाहेब आंबेडकर डोंगरा एवढे आहेत, बिलकुल। मला इतकंच म्हणायचं आहे राजकारण्यांसाठी की त्या यादीच्या सुरुवातीला शाहू फुले आंबेडकर या यादीच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेत जा, नाही तर यादी अपूर्ण आहे। टाळ घेऊन पाठीमागे उभी राहणारी जनाबाई, पाठीमागे डोळे झाकून तिला ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं होतं काय करते तू? तिने सांगितलं भांडे घासते मी। नाही नाही, अध्यात्माचं काय करतेस? म्हटले मी काय करणार? तर तिला माऊलींनी सांगितलं होतं तू अभंग करायचे। तिच्या अंगावर काटे आले, शहारलं तिचं अंग। तिने विचारलं माऊली मी अभंग करेन, पण माझे अभंग गाईन कोण? माऊलींनी सांगितलं मी गाईन। माऊलींनी गायले, आजपर्यंत ती इथे गायले जातात जनाबाई महाराजांचे अभंग। दरीला पंढरीचा चोर, दरीला गळा बांधून आदोर, गळा बांधून आदोर। ज्ञानेश्वर महाराज आहेत, ज्ञानेश्वर। मग आता जनाबाई महाराजांना असं वाटतं की त्यांनी आपलं दुःख न सांगता जाणलं। त्यांना मित्र नाही म्हणायचं, त्यांना म्हणायचं सखा। ते आपला फक्त म्हणायचा असतो, आपल्या वस्तूची कुठे काळजी। ती बस आपली असते, बस काय हाल असतात त्या बसचे। सीट कवर फाटलं होतं, एक जण थोडं बिलिंदर होतं, त्याच्यात बोटं घालून कापूस काढायचं त्या बसच्या। तर शेजारच्यानी सांगतं बस देशाची संपत्ती आहे, राष्ट्राची संपत्ती। आपण GST भरतो, त्यातून तर ST खरेदी केली जाते। भारतातल्या प्रत्येक माणसाचा वाटा या बसमध्ये, भारतातल्या प्रत्येक माणसाचा वाटा या बसमध्ये। आणि तू कुशाल कापूस काढतो त्या बसच्या सीटचा, प्रत्येक माणसाचा वाटा आहे। तर ते कापूस काढणार असेल तर तेच तर माझा वाटा घेतला काढून। मी अंदाज लावला की आपल्या वाट्याला एवढं येईल बा, समजा 140 कोटी देशामध्ये। हे आपल्या वस्तूचे हाल असतात महाराज। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम। ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर। वारकरी संप्रदायातील महिला संत मांदियाळीपैकी एक प्रसिद्ध संत गंगाखेडच्या श्री जनाबाई महाराज यांचा एक प्रसिद्ध असा सगळ्यांच्या परिचित पाठातला 4 चरणाचा विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज माझे कोण आहेत याचा परिचय जगापुढे सांगणारा अभंग आजच्या या कीर्तन सेवेच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर मांडला आहे। भावनेत भिजलेले शब्द आहेत जनाबाई महाराजांचे। माऊली माझे कोण आहेत? तर जनाबाई महाराज म्हणतायत की माऊली ज्ञानाचे समुद्र आहेत आणि माझे ते सखे आहेत। ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर। दुसऱ्या चरणामध्ये जनाबाई महाराजांना असं वाटतं की मरावं आणि माझ्या ज्ञानोबारायांच्या पोटी जन्म घ्यावा। मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे, अर्थात मी त्यांची लेक व्हावं ही इच्छा आहे जनाबाई महाराजांची। तिसऱ्या चरणामध्ये आणखी एक नातं माऊलींशी आपलं असावं असं जनाबाई महाराजांना वाटतं। ते नातं आहे भावाचं, बहिणीचं। आईसे करीगा माझ्या भावा, सखया माझ्या ज्ञानदेवा। शेवटच्या चरणामध्ये जनाबाई महाराज असं म्हणतात की माऊली नाही तुमची सखी होता आलं, नाही तुमची लेक होता आलं, तुमच्या पोटी नाही जन्माला येता आलं, नाही तुमची बहीण होता आलं, कमीत कमी इतकं पुण्य पदरी असू द्या की तुमच्याहून समर्पित होता यावं, तुमच्याहून वाळून जाता यावं। तुमच्या पुढे आमचं जीवन हे शून्य आहे, ते शून्य करता यावं। जावे ओवाळोनी जन्मोजन्मी दासीजनी। असा अत्यंत गोड अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर मांडला आहे की अध्यात्म म्हणजे फार सोप्या भाषेत एका वाक्यामध्ये अध्यात्माची व्याख्या अशी करता येईल, जे दुसऱ्याचं आहे ते दुसऱ्याचंच आहे आणि जे माऊलींनी आपल्याला दिलंय तेच फक्त आपलं आहे। परत एकदा सांगतो, जे दुसऱ्याचं आहे ते दुसऱ्याचंच आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये ते कितीही छान असो दुसऱ्याचंच आहे, किती उजवा असो दुसऱ्याचंच आहे, किती देखणं असो दुसऱ्याचंच आहे,
किती भव्य असो पण ते दुसऱ्याचं आहे, कारण माऊलींनी ते दुसऱ्याला दिलं. आणि जसं आपल्याला दिलंय ते कसंही असो पण ते आपलं आहे. इतकं जर कळालं तर बाबा असं म्हणायचे की अध्यात्म तुम्हाला कळालं. तर आम्ही विचारलो होतं बाबा हे परधनाचा एक उपवास आणि परनारीचा उपवास म्हणजे दुसऱ्याची श्री दुसऱ्याचीच आहे आणि दुसऱ्याचं धन दुसऱ्याचंच आहे, हे का पाळायचं जीवनामध्ये. तर बाबांनी सांगितलं होतं समाधीवर तुम्हाला स्वच्छ निर्मळपणाने डोकं टेकवता यावं यासाठी. तिथं गेल्यावर लाज वाटू नये स्वतःकडे पाहून स्वतःची, इकडं काय जीवन घेऊन आलो आपण समाधीवर डोकं टेकवायला, कसं काय माझं जीवन आहे, कसं काय माऊलींसमोर येऊ, कसं काय त्यांना नजर भिडू. माऊलींकडे यायला फार स्वच्छ जीवन लागतं. साधूला आपलं म्हणायला फार निर्मळ जीवन लागतं. जनाबाई महाराजांचं सामर्थ्य ते अभंगातून माऊलींना माझा म्हणतायत, सखा माझा ज्ञानेश्वर. काही माणसं अशी आहेत जी वस्तूंना माझं म्हणतात, काही माणसं अशी आहेत जी माणसांना माझं म्हणतात, काही भाग्यवान माणसं अशी आहेत जी माऊलींना माझं म्हणतात. वेदांताच्या भाषेत सांगायचं झालं, विचारसागराच्या शब्दात सांगायचं झालं तर काही माणसं जडाची संगती करतात वस्तूची, काही माणसं जीवाची संगती करतात माणसांची, आणि काही माणसं सत्तत्वाची संताची परब्रह्माची संगती करतात. तिन्हीचा परिणामसुद्धा निराळा आहे. ज्यांनी फक्त वस्तू गोळा केल्या वस्तू त्याचा परिणाम निराळा आहे की. ज्यांनी फक्त वस्तूच जमावल्या. तुकाराम महाराज स्वतःच्या मनाला जगापासून सावधान करताना स्पष्टपणे असे म्हटलेत की मना या पसाऱ्यात गुंतू नको रे. तुम्ही आम्ही काय पण जगात मोठ्यांची यादी आहे. मी काहीतरी परवा एक वाक्य वाचलं की कभी अपने आप पे बहुत गुरूर आहे. गुरूर म्हणजे अहंकार है की. काही माणसाला वाटत राहतं की मी माझ्यासारखा मीच आहे गडा, माझ्यासारखा कुणीच नाही. काय माणसाच्या तोंडात मी शब्द फार असतो, माझं असं आहे माझं तसं आहे नाही का. लात मारीन तिथं पाणी काढीन म्हटले बोरच्या गाड्यांची काही गरजच नाही गड्या. काय कमाल आहे. कभी अपने आप पे बहुत गुरूर आहे. गुरूर म्हणजे अहंकार. कभी अपने आप पे बहुत गुरूर आए तो मिट्टी से पूछना सिकंदर आजकल कहा है. जास्त अहंकार आला की थोडं मातीला बोलावं, मातीशी चर्चा करावी आणि त्या मातीला विचारावं की अर्ध जग जिंकलेला सिकंदर कुठे आहे. तर ती सांगेल गाडून टाकला. बहुतेक ती आपल्याला सांगेल की तुझा पण नंबर आहे, थोडा थांब जगून घे मजा कर, बाकी मी आहेच तुझ्या शेवटी भेटीला. त्या मातीला थोडं विचारावं की नेपोलियन आजकल कहा है, हिटलर कहा है, मुसोलिनी कहा है, तैमूर कहा है, नादिर शाह कहा है. अर्धा अर्ध जग जिंकलेल्या लोकांची यादी आहे ही. पण ती सांगेल ठेवले नाही एक सुद्धा, खलास केले सगळे है की. वस्तू ज्यांनी फक्त परत एकदा गुरुवर यांचे शब्द आठवतात विठ्ठल बाबांचे की पोरांनो वस्तू गरजेच्या आहेत, फक्त एक लक्षात ठेवा वस्तू तुम्हाला सुख देऊ शकत नाही, वस्तू फक्त तुमची सोय करू शकतात. फार छान वाक्य, माझ्या आवडीचं वाक्य. वस्तू गरजेच्या आहेत, फार गरजेच्या आहेत. गाडी लागते ना हो, पाहिजे ना, लागते का नाही, लागते तरी लागते, लागत असली तरी पण लागते ती. म्हणजे त्रास होत असला तरी तिच्यात बसावं लागतं ना, पाहिजे, आवश्यक, गरजेची. पण ती तुम्हाला सुख देऊ शकत नाही, तुमची ती फक्त सोय करू शकते, सोय. ग्रीस नावाचा देश आणि तिथे अथेन्स नावाची नगरी. 22 वर्षांचा पोरगा जगज्जेता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन जग जिंकायला निघाला. जग जिंकलं सुद्धा आणि परत जाताना 40 वर्ष घालवले लढताना, जग जिंकताना. त्याचं नाव सिकंदर, अलेक्झांडर दी ग्रेट. परत निघाला, 40 वर्ष वयाचे घातले. परत जेव्हा निघाला होता त्या 5 देशांमध्ये पसरलेलं वाळवंट आहे, सहारा नावाचं वाळवंट. पेरू नावाचा देश आहे आफ्रिकेमध्ये, आणि त्या पेरू नावाच्या देशामध्ये त्याचा मुक्काम होता. वस्तू जमावणाऱ्याची शेवटी हालत काय होते ऐका. पेरू नावाचा देश होता आणि त्या पेरू नावाच्या देशामध्ये मुक्काम पडला होता. 1,00,000-2 लाखाचं सैन्य सोबत होतं. पण अचानक रात्री झोपेमध्ये शत्रूच्या सैन्याचा हल्ला झाला. वाचण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी याने तलवार घेतली, तंबूची मागची कापडी भिंत चिरली, पाय बाहेर टाकला, पळत सुटला. सिकंदर जगज्जेता, अख्खं जग त्याच्या मालकीच.
पळत सुटला, रात्री पळाला, वाचला, पण दुर्दैवाने कुठं आलो काहीच कळेना गड्या. सगळीकडे वाळवंट. सकाळ झाली, झाड नाही, झरा नाही, वस्ती नाही, माणूस नाही, काहीच नाही, रस्ता नाही. 9 वाजले, तहान लागली. सैन्य कुठल्या दिशेला आहे कळेना, दिशाभूल झाली, सगळीकडे वाळवंट. 10 वाजले, 12 वाजले, भूक लागली. 3 वाजले, कासावीस झाला. 6 वाजले संध्याकाळचे, सूर्य अस्ताला चालला. देवाशी भांडायला लागला, गुडघे टेकवले. देवाला सांगितलं, जगज्जेत्या, सिकंदराला असा मृत्यू देतोस का देवा? जरा शोभेल असा काहीतरी मृत्यू दे मला जरा चांगला. जगज्जेत्याला असं मारतो काय? पाण्याविना, अन्नाविना. असा देवाशी भांडतच होता की एक फकीर वाळवंटात फिरस्ती करणारा, हातात कमंडलू संत निघाला होता. याला तो फकीर दिसला. सकाळपासून अन्न नाही, पाणी नाही. पळत गेला, पायावर डोकं ठेवलं. महाराज, ओ फकीर साहेब, तुमच्या कमंडलूमध्ये पाणी आहे का? म्हटलं 1 वाटी पाणी आहे. अरे वा, 1 वाटी आहे. म्हटले मला काय माहिती कोणी भेटेल आहे. मला जर माहिती असतं की या वाळवंटात माणसं भेटतात तर मी जास्त आणलं असतं. मी फक्त माझ्या पुरतंच घेतलं आणि आजच्या पुरतंच घेतलं. त्याला तर फकीर म्हणतात महाराज. जो फिकीर करत नाही त्याला फकीर म्हणतात. नाही, जो फिकिरीच्या पुढे गेलाय त्याला फकीर म्हणतात. पण 1 वाटी आहे, द्या ना महाराज. त्या फकीराने दिलं. सिकंदराने घेऊ केलं, पण घेताना थोडी लाज वाटली जरा, की मी जगज्जेता काय घेतो तर वाटीभर पाणी मागतो असे हात. बरं वाटलं नाही. अहंकार जागा झाला, थोडा ॲटिट्यूड. आणि सांगितलं की महाराज, मी काही फुकट घेत नाही फकीर साहेब. जर मला माझं सैन्य भेटलं आज संध्याकाळपर्यंत, उद्या सकाळपर्यंत, तर मी तुम्हाला 100 सोन्याची नाणी 1 वाटी पाण्याच्या बदल्यात देऊन टाकीन. मी काय फुकट नाही घेत. त्या फकीराने दिलेला कमंडलू हिसकावून घेतला. हो, पैशाची गुरमी माणसाला फार महागात पडते. पैशाची मस्ती माणसाला लई महागात पडते. हो, आहे की नाही? पेशंट ॲडमिट असल्यावर डॉक्टरला दम नसतो द्यायचा, पायाच पडायचा असतं, किती पण पैसे असले तरी. महागात पडते. मग डॉक्टर तिथं ऐकून घेतो, पण आत कार्यक्रम करत असतो. मग आहे की नाही? पैशाची मस्ती महागात पडते माणसाला, कुठेही नाही चालत. महाराज 100 सोन्याची नाणी देईल. दिलेला कमंडलू हिसकावून घेतला आणि फकीराने सांगितलं परवडत नाही. अरे 100मध्ये नाही परवडत. म्हणजे 1000 घ्या, नाही परवडत. 1 लाख घ्या, नाही परवडत. वस्तू माझी आहे. 10 लाख सोन्याची नाणी देईन महाराज, सिकंदर आहे. म्हणजे नाही परवडत. इतकं घ्या, तितकं घ्या, तितकं घ्या, नाही परवडत. इतके हत्ती घ्या. म्हटलं इथं मलाच खायला काय नाही, हत्तींना काय खायला का? हे घ्या, ते घ्या, ते घ्या करता करता राज्य सुरू झालं. 1/10 राज्य घ्या, 1/3 राज्य घ्या, अर्ध राज्य घ्या. महाराज अख्खं राज्य घ्या. हो का? अंत पाहता घशाला कोरड पडली. जगणं महत्वाचं आहे. 40 वर्ष लढून जिंकलेलं राज्य घ्या महाराज. ओ फकीर साहेब, वाटीभर पाणी तर द्याल की नाही? तुमच्या मालकीचं आहे. फकीराने सांगितलं परवडत नाही, पण घे. त्याने घेतलं. वाटीभर पाणी घटाघटा पिऊन टाकलं. थोडं बरं वाटलं. फकीर निघाला कमंडलू घेऊन. तर सिकंदराने सांगितलं महाराज, राज्य घ्यायचं नाही का? म्हटले नाही नाही, तुझं राज्य घ्यायचं असतं तर माझा प्रपंच का सोडला असता मी? मग म्हटले अर्धा तास भाव करत होते माझ्याशी. राज्य घे आणि पाणी दे असा व्यवहार ठरला. काय म्हणतात त्याला, डील झाली नाही का? की राज्य द्यायचं आणि पाणी घ्यायचं. आणि आता तर निघून चालले तुम्ही. तर फकीराने सांगितलं मला तुझं राज्य कधीच नको होतं. सिकंदराने विचारलं भाव का केला? त्याने उत्तर दिलं होतं त्या फकीराने की म्हटले मला राज्य नकोच होतं, तरी पण मी अर्धा तास तुझ्याशी भांडत होतो, भाव करत होतो. मला तुला इतकंच दाखवायचं होतं की तू 40 वर्ष लढून जमावलेली प्रॉपर्टी 1 वाटी पाणी इतक्यासुद्धा किमतीची नाही. इतक्यासुद्धा व्हॅल्यू, किंमत आपण म्हणतो ना की याची व्हॅल्यू किती आहे, याची किंमत किती आहे, एवढीसुद्धा नाही. वस्तू जमावणाऱ्याचा हा शेवट आहे. मग मला असं नेहमी वाटतं की ज्या माणसांची आपण सेल्फी घ्यायला पळतो, हिरो लोक असतात ना, है की नाही? काय मालिका फेम, माझा काही विरोध नाही, मोठीच लोक आहेत ती, पण आपण पळतो स्टेजवर फोटो घेण्यासाठी, घाई करतो.
मला असं वाटतं की अशा माणसांचा फोटो, अशा माणसांची भेट आपण स्टेजवर नाही घेतली पाहिजे. अशा माणसांची भेट आपण हॉस्पिटलच्या बेडवर घेतली पाहिजे. की गड्या फार जमावलं त्यांनी, पण काय शेवटी त्यांच्या आयुष्यामध्ये शिल्लक स्टेजवर नाही, हॉस्पिटलच्या. एका 15 वर्ष आमदार राहिलेल्या, माजी ऊर्जा राज्यमंत्री राहिलेल्या आमच्या नातेवाईक आमदाराला मी भेटायला गेलो. मला दादांनी, वडील कीर्तनकार आहेत माझे सुद्धा महाराज काळे, त्यांनी सांगितलं आपले नातेवाईक आहेत ते आमदार, जा त्यांना भेट. मी गेलो त्यांच्या बंगल्यावर. माजी ऊर्जा राज्यमंत्री, 15 वर्ष आमदार राहिलेला माणूस. मी गेलो तर माझा हात हातात धरला. एक अर्धा तास फक्त रडत होता, फक्त रडत होता, काहीच बोलला नाही, शब्दभर नाही. प्रसिद्ध माणसांची, श्रीमंत माणसांची तुम्ही भेट अगदी शेवटी घ्या. शेवटी काही माणसं वस्तू जमावतात सिकंदरासारखी, काही माणसं जमावतात. काही माणसं म्हणतात ना आपण काय पैसा कमावला नाही, पण काय म्हणतात माणसं कमावली. जीवाची संगती म्हटलं त्याला वेदांताने. काही माणसं आपल्या आयुष्यात असतात, कायम खर्च करतात आपल्यासाठी. टी हाऊसमध्ये गेलं की पैसे तेच भरतात, काय समाधान टी हाऊस नाही का, तेच भरतात कायम पैसे. कुठं निघालं बाहेर की गाडी त्यांची असते, डिझेल त्यांचं. हॉटेलमध्ये गेलो का बिल तेच भरतात. आपण हुशार राहतो, आपण खिशात हात घालतो ना, आपण म्हणतो मी दिले असते ना. 20 वर्ष झाली तू अजून कधी दिलेच नाही मित्रा. तुझ्या का खिशात फेविकॉल आहे का काय कोणाच ठाऊक आहे, नुसता हात जातून निघतच नाही तुझा. काय तुला अडचण आहे, कायम अडचण आहे, कायम अडचण. तरी पण ती माणसं तुमच्यासाठी करत राहतात खर्च. का ऐकून घ्या. त्यांना लक्षात राहत नाही असं नाही, त्यांनाही लक्षात राहतं, पैसा आहे शेवटी तो, पण तरी पण ते करतात. यासाठी करतात की ते त्या कागदाच्या तुकड्यांपेक्षा तुमचं महत्त्व जास्त ठेवतात, मूल्य. वस्तू त्याच्यापेक्षा व्यक्ती. पण व्यक्ती मायबाप कितीही जमावल्या तरी शेवटी तुकाराम महाराजांनी स्पष्टच म्हटलंय ना की मैत्र केला महाबळी कामा नाही, सोडविना राजा देशीचा अनेक सोयरी भली भली. व्यक्तीची सुद्धा संगती शेवटी नाही कामाला येईल. जीवन सुसह्य होईल, जीवन चांगलं होईल. शेवटचं आपण किती पारायण केलंय, आपण किती नामस्मरण केलंय, तेच कामाला येईल की नाही. म्हणून जनाबाई महाराजांसारखी भाग्यवान अशी काही संत मंडळी आहेत की ज्यांनी माझं म्हटलंय ते वस्तूला नाही, जे व्यक्तींना सुद्धा नाही, ज्यांनी माझं म्हटलंय ते फक्त आणि फक्त माऊलींना अभंगाच्या पहिल्या चरणात. ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर. सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा ज्ञानाचा
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली म्हणजे ज्ञानाचा समुद्र आहे, प्रश्नच नाही. त्यांच्या ग्रंथापैकी ज्या निमित्ताने हा उत्सव आहे ती ज्ञानेश्वरी तुम्ही उदाहरण म्हणून समोर घ्या. काय नाहीत त्या ज्ञानेश्वरीमध्ये महाराज. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देव. त्याच्यात ज्ञान आहे, त्याच्यात विज्ञान आहे. काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये महाराज. 1623 साली युरोपामध्ये शास्त्रज्ञ जन्माला आलाय गॅलिलिओ. त्याने त्याच्यापूर्वीच्या एका शास्त्रज्ञाचा थोडा अभ्यास केला, कोपर्निकस. त्या कोपर्निकसने तो 15व्या शतकातला आहे. त्या कोपर्निकसने साधारणपणे अशी एक सिद्धांत मांडला की मला असं वाटतं की पृथ्वी गोल आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण तो मेला सिद्ध नाही करू शकला. त्याचं नाव कोपर्निकस. त्याचा शिष्य गॅलिलिओ युरोपात जन्माला आला 16व्या शतकामध्ये. आणि त्याने मात्र ते मॉडेल प्रतिकृती तयार करून ग्रहण कसं येतं हे सगळं जगाला सांगितलं. पृथ्वी गोल हे सिद्ध केलं. त्यासाठी त्याला मरावं पण लागलं. चर्च संस्था, ख्रिश्चन धर्मीयांची धर्मसंस्था ती कट्टर होती मोठी. त्यांच्या मान्यता ते मोडायला तयार नव्हती. हा नवीन काहीतरी मांडतो म्हणून त्याला शेवटी मरावं लागलं. त्या शास्त्रज्ञाचं नाव गॅलिलिओ. मला इतकंच सांगायचं आहे, 16व्या शतकात युरोपात जन्माला आलेला एक शास्त्रज्ञ म्हणतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तर त्याला मरावं लागलं. माऊलींनी शके 1212 शके 1212ला जी ज्ञानेश्वरी सांगितली आहे तिच्यामध्ये स्पष्ट उभी आहे. उदोअस्तु चेनीप्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे. माऊली स्पष्ट म्हणतात की सूर्य चालल्यासारखा दिसतो पण चालत नाही. सूर्य चालल्यासारखा दिसतो पण त्याच्या जन्माच्या 400 वर्ष आधी, त्याच्या जन्माच्या 400 काय नाही महाराज ज्ञानेश्वरीमध्ये. वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले आम्हाला 6वा अध्याय शिकवत होते. एक श्लोक आहे, शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन आत्मनः. साधना करण्यासाठी, योग सिद्ध करण्यासाठी भूमी कशी असावी तर भगवंताने पहिली अट सांगितली आहे, ज्या जागी तुम्ही योग सिद्ध कराल म्हणजे साधना कराल, परमार्थ साधाल, शुचौदेशे देश पवित्र असला पाहिजे. मग आता शुचौदेशे म्हटल्यावर पवित्र देश म्हणजे कोणता, तर माऊलींनी खूप लिहिले ते त्याच्यावर. किती पाणी असावं, कोणते पक्षी असावे, कोणते नसावे, है की नाही. निकुटमट व्हावे का शिवालय, काय असावं काय नसावं. बाबांनी आम्हाला फार सुंदर गोष्ट सांगितली. बाबा म्हटले शुचौदेशे प्रतिष्ठाप्य म्हणजे पवित्र देश कोणता हे सांगण्यासाठी माऊलींनी या सगळ्या ओव्या नाही सांगितल्या. एका ओवीतलं फक्त पहिलं टोक खर्ची केलंय. तर बाबांना आम्ही विचारलं कोणतं. त्याआधी बाबांनी आम्हाला सांगितलं होतं की गीतेवर जेवढ्या जेवढ्या भारतात टीका आहेत उपलब्ध, त्या टीका म्हणजे त्याचा विस्तार करणारे ग्रंथ, भाषांतर करणारे ग्रंथ गीतेचा, तर त्या सगळ्या टीकांना शुचौदेशे प्रतिष्ठाप्य पवित्र देश कोणता हे सांगण्यासाठी त्या आचार्यांना समाज खर्च करावे लागले. पानाची पानं शाई संपवावी लागली, पानाची पानं खर्च करावी लागली. कुठला आचार्य म्हणतो की नदी पवित्र आहे, कुठला आचार्य म्हणतो डोंगर पवित्र आहे, कुठला आचार्य म्हणतो की नाही मंदिर पवित्र आहे, कुठला आचार्य म्हणतो मठ पवित्र आहे, कुठला आचार्य म्हणतो की अमका आसन पवित्र आहे, कुठला आचार्य म्हणतो तमका आसन पवित्र आहे. माऊलींनी फक्त एका ओवीमध्ये एक ओवी पण नाही लावली, अर्ध्या ओवीमध्ये अर्धी ओवी पण नाही लावली. अर्धा ओवीतलं पहिलं टोक बाबांनी आम्हाला सांगितलं होतं. माऊलींनी एवढी सोपी व्याख्या केली आहे, पवित्र देश कोणता, जिथं संत राहतात तो पवित्र देश. काय व्याख्या महाराज. पवित्र ते कूळ पावन तो देश, पवित्र ते कूळ पावन तो देश, पवित्र ते कूळ पावन तो देश, पवित्र ते कूळ पावन तो देश. जय हरिचे दास जन्म घेती
जेथे हरीचे दास जन्म घेती. माऊली म्हणतात जेथ संती वसविला ठाव, जेथ संती वसविला ठाव, की संतोषाची उत्साह मना होय उत्साह धैर्याचा. जिथं संत राहतात, एवढीच व्याख्या आहे त्या शुचवदेशीची. जिथं संत राहतात. काय अप्रतिम आहे ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीच्या निर्मात्याला जनाबाई महाराज ज्ञानाचा समुद्र म्हणतात. किती योग्य भाषा आहे ज्ञानाचा. किती उदाहरण सांगावे. एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये आपण नेहमी म्हणतो तरी झडझडोनी वहिलानी. झडझडोनी हा जो शब्द आहे ना, झडझडोनी, माऊलींच्या पूर्वी मराठी भाषेत कुणी वापरला नाही, माऊलींच्या नंतर कुणी वापरत नाही. देवनागरी जी लिपी आहे, 350 भाषात देवनागरी लिपी वापरणाऱ्या सध्या भारतात जिवंत 350 भाषात देवनागरी लिपी वापरतात. मराठी नाही, 350 देवनागरी लिपी वापरणाऱ्या कुठल्याच भाषेमध्ये झडझडोनी शब्द वापरला जात नाही. माऊलींनी निर्माण केलाय, त्याच ओवीत टाकलाय, परत कुणी वापरला नाही. त्याच्या आधी कुणी वापरलाय. ते OTP कसा असतो, OTP तेवढ्याच काळापुरता असतो, परत उपयोगाचा नसतो 10 मिनिटानंतर. आणि आधी कोणाला उपयोगाचा नसतो. तसा तू झडझडून वहिला आणि गो ज्ञानेश्वरी महाराज. महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि ज्ञानेश्वरी वाचायची नाही. मला असं वाटतं की पाप म्हणतात ते हेच पाप आहे. यापेक्षा काय पाप आहे बरं, यापेक्षा नाही. मी कधी कधी असा विचार करतो की ज्ञानेश्वरी उघडली तर साक्षात माऊली आपल्याशी बोलतात. म्हणजे माऊलींशी बोलण्याची संधी वाया दौडून माझ्यासारखी माणसं तासन तास कट्ट्यावर बसून हा असा तो तसा, तो तसा तो तसा 2 तास. आणि मग शेवटचं वाक्य असतं जाऊ द्या आपल्याला काय करायचं. म्हटलं 2 तास काय चाललं होतं, काय म्हणलं, का अभंगात प्रवेश चालला होता, का प्रस्तावना, का भूमिका सांगत होते बा नेमकी. किती भाग्यवान आहे आपण, कधी विचार करा तुम्ही. ज्ञानेश्वरी उघडली की साक्षात माऊलींशी बोलतो ना आपण, साक्षात माऊलींशी. आणि माऊलींशी बोलायचं सोडून उगी जगाशी बोलायचं, काय देणार जग आपल्याला. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावे, डोळा पहावे, डोळा पहावे पंढरी, ज्ञान होय ज्ञानाचे, ज्ञान होय ज्ञानाचे. डोळा पहावे, डोळा पहावे, डोळा पहावे, डोळा ज्ञान होय ज्ञान होय वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी, डोळा पहावे पंढरी, डोळा पहावे पंढरी, पंढरी. दानाचा सागर सखा. 2 शब्द आहेत मराठीमध्ये, एक मित्र आणि एक सखा. थोडा व्याख्येत फरक आहे. मित्र त्याला म्हणतात ज्याला आपण सगळी सुखदुःख सांगतो, ज्याला आपण सगळी सुखदुःख सांगतो त्याला मित्र म्हणतात. ज्याला आपली सुखदुःख न सांगता कळतात त्याला सखा म्हणतात बरं का. सखा. माऊलींना जनाबाई महाराज मित्र नाहीत म्हणत, सखा म्हणतात. का गड्या, माऊलींनी असं काय सुखदुःख आमचं जाणलंय, जनाबाई महाराजांचं काय सुखदुःख जाणलंय बरं. त्याचं कारण असं आहे सखा म्हणण्याचं, मित्र नाही म्हटलं, सखा म्हणण्याचं कारण असं आहे
की जनाबाई महाराज मंदिराच्या बाहेरून कीर्तन ऐकायचे. कबीर महाराज, चोखा महाराज आणि कान्होपात्रा यांना समाजाने पांडुरंगाच्या किंवा कुठल्याच मंदिरामध्ये येऊ दिलं नाही. तत्कालीन समाजाची ती मोठी चूक आहे, तिचं समर्थन करता येणार नाही, बिलकुलच नाही. संप्रदायाच्या तत्वज्ञानात ते बसत नाही, विचारधारेत बिलकुल बसत नाही. हे मृदंग जर मंदिरात चालतात, तुम्हाला माहिती कशाचे? लाकूड आणि प्राण्याचं कातडं. कुठला तरी प्राणी मेला, प्राण्याचं बरं आहे बा, आहे की नाही? चप्पल तरी होतो, पखवाज तरी होतो. माणूस एवढा बोलतो, काय होतं बरं माणसाचं? एखाद्याचं बनवायलाच पाहिजे पखवाज बिखवाज थोडासा, किंवा कसा वाचतो, काय वाचतो नेमका. माझा मुद्दा आहे का पुढे? हा पखवाज जर मंदिरात चालतो, देवाला चालतो, देवाजवळ चालतो, पांडुरंगाला चालतो, भगवान विष्णूला, भगवान हराला, शिवाला चालतो. मेल्यानंतर एखाद्या प्राण्याचं कातडं जर देवासमोर चालतं, तर मनुष्य प्राण्याला जिवंत असताना मंदिराच्या बाहेर ठेवणं ही चूक नाही का हो? चूक नाही, खिळा आहे, खिळा मोठा आहे तो, फार मोठी चूक आहे ती. घोडचूक आहे, गाढव चूक आहे म्हणा, आहे की नाही? पण समाजाने ती केली, समाजाने ती केली. नामदेव महाराजांचं कीर्तन पंढरपुराच्या राऊळामध्ये पांडुरंगाच्या मंदिरात आणि मंदिराच्या बाहेर समाजाने 4 जणांना ठेवलं होतं. कबीर महाराज समाज म्हणत होता मुस्लिम आहेत, ठेवा बाहेर. जनाबाई भांडे घासणारी नाही, ठेवा बाहेर. कान्होपात्रा वेश्येची मुलगी, ठेवा बाहेर. चोखा महाराज अंत्यज आहेत, समाज म्हणत होता, ठेवा बाहेर. माऊली मंदिरात कीर्तनाला निघाले, चौघांना बाहेर बसलेलं पाहिलं आणि माऊलींच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. माऊली म्हणजे फार नाजूक व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला सांगतो, माऊलींना सगळ्यात जास्त रागावल्यानंतर जी शिवी आठवते ती मूर्ख आहे किंवा गावंढळ, गावंडिया. त्याच्या पुढे माऊलींना शिवी मूर्ख सगळ्यात मोठी शिवी आहे त्यांची. आपला तर भांडणाचा स्टार्टर मूर्ख राहतो. सुरुवात मग कुठं पोहोचेल ते काही सांगता येत नाही. माऊली म्हणजे जीवा तळी अंथरीत, पै पायी काटा निहटे, ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलाची. के पाओ शीतळा ताला हे ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखावतू. सत्य बोले मुखे, दुःख वे आणि काच्या दुःखे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे माऊली. वाईट वाटलं की यांना मंदिराच्या बाहेर ठेवायचं ना आपण मंदिरात जायचं, बरं नाही, चांगलं नाही, चांगलं नाही, असं बरं नाही. ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं यांना आत घ्यावं, माऊलींना वाटलं की समाज परत त्रास देईल, आपण ते भोगलंय. स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी शुद्धीपत्रासाठी आळंदी ते पैठण उन्हातानात प्रवास केलाय. गोनी दांडेकरांनी लिहिले, गोपाळ निळकंठ दांडेकरांनी की एवढीशी चिमुरडी मुक्ताई निवृत्ती दादाला विचारायची की दादा आपण कशासाठी चाललोय. तर निवृत्तीनाथांच्या डोळ्यात अश्रू यायचे की गड्या आपल्याला उपनयन संस्काराचा अधिकार पाहिजे, हिला काय पाहिजे, हिने का प्रवास करावा, हिने का उन्हात आपल्यासोबत चालावं. आपण चालतोय म्हणून हिने चालावं, आपण पळतोय म्हणून हिने पळावं. हिला तर उपनयन पण नकोय, हिला तर माहिती नाही की काय मुंज असते, हिला तर माहिती पण नाही की काय उपनयन असतं म्हणून, काय असतं म्हणून, पण ही चालते. स्वतः माऊली त्यात पळून आले त्या व्यवस्थेमध्ये. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं यांना आतमध्ये घेतलं तर परत एकदा दंगल होईल, परत जे झालं तेच होईल. पण ज्ञानेश्वर महाराज आहेत ऐका, माऊली किती मोठे आहेत ऐका बरं. माऊलींनी त्या दिवशी आज जाऊन कीर्तनकाराला म्हणजे नामदेवरायांना सांगितलं होतं, सख्या मित्रा आजचं कीर्तन आपल्याला इथं नाही करायचं, चंद्रभागेच्या वाळवंटात करायचं. नामदेवरायांनी विचारलं का, तर म्हटले त्या चौघांना कीर्तनात बसता यावं म्हणून. माऊली फार मोठे आहेत, माऊली फार मोठे. आपण एवढ्या मोठ्याची लेकरं आहेत महाराज. माऊलींची दृष्टी एवढी मोठी आहे, एवढी व्यापक आहे की त्या काळी माऊलींनी मंदिरातून चंद्रभागेच्या किंवा इंद्रायणीच्या वाळवंटात आणलेलं कीर्तन आजही इंद्रायणीच्या घाटावर सप्ते होतात. आजही कार्तिकी वारीची पंढरपूरची कीर्तनं ही चंद्रभागेच्या वाळवंटात होतात. एकची टाळे झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एकची टाळे झाली चंद्रभागे वाळवंटी,
चंद्रभागे वाळवंटी एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज माझा ज्ञानराज गोपाळाची लाह्या वाटी गोपाळाची लाह्या वाटी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग पुढे देवनाथ पांडुरंग माझा राजा माझा ध्यान राजा गोपाळाची लाह्या वाटी गोपाळाची लाह्या वाटी देवनाथ पांडुरंग पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग पुढे देवनाथ पांडुरंग ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातले पहिले क्रांतिकारक संत आहे महाराज. सोखा महाराजांना आपल्या पंक्तीत जीव घालणारे पहिले संत आहेत, पहिले संत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हटलं जातं की पुरोगामी महाराष्ट्र, बरोबर आहे. राजकारणी एक वाक्य वापरतात की शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र. एकदम करेक्ट, बिलकुल सही. छत्रपती शाहू महाराज फार मोठे आहेत. महात्मा ज्योतिराव फुले आकाशा एवढे आहेत, बाबासाहेब आंबेडकर डोंगरा एवढी आहेत, बिलकुल. पण मला इतकंच म्हणायचं आहे राजकारण्यांसाठी की त्या यादीच्या सुरुवातीला शाहू फुले आंबेडकर या यादीच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेत जा, नाही तर यादी अपूर्ण आहे. यादीला अर्थ राहणार नाही. माऊली आधीचे आहेत की नाही, 12व्या शतकातले आहेत की नाही. मग चोखा महाराजांना पहिल्यांदा जर शेजारी घेऊन जेव घालणारे ज्ञानेश्वर महाराज असतील तर शाहू फुले आंबेडकर ही यादी अर्धवट आहे ना मला. ते फार मोठे आहेत. छत्रपती शाहू महाराज आमचे प्राण आहेत. महात्मा ज्योतिराव फुले फार मोठे आहेत, आकाशा एवढे, बाबासाहेब डोंगरा एवढे फार मोठे आहेत. माऊली सगळ्यात अगोदर आहेत ना. माऊली का शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे किंवा शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्रात जन्माला आले हा निवळ योगायोग नाही. ते काय लकी ड्रॉय नाही. ते इथं जन्माला आले. ते इथं का जन्माला आले? कारण हा ज्ञानोबा आहे तुकाराम महाराजांचा महाराष्ट्र. आधी माऊलींनी आणि तुकाराम महाराजांनी पेरलेलं आहे महाराज, आणि ते या समाज सुधारकांच्या रूपाने उगवलेलं आहे. तो काय निवळ योगायोग नाही. ते काय म्हणतात त्याला, सोरट निघाली बा अशीच, असं नाही. ते का सगळ्या समाज सुधारकांनी इथं जन्माला यावं? कोणताही तुम्ही विधवा विवाह काढा, पहिला महाराष्ट्रीयन सापडेल. अस्पृश्यतेची निवारण चळवळ काढा तुम्ही, पहिला महाराष्ट्रीयन सापडेल तुम्हाला. बालविवाहाच्या विरोधात उठणारा मनुष्य तुम्हाला महाराष्ट्रात सापडेल. मग सगळ्या समाज सुधारकांची मुळं महाराष्ट्रात सापडणं हा का योगायोग आहे का? योगायोग नाही. तो ज्ञानेश्वर महाराजांनी पेरलेलं आहे सगळं. अहो असं टाळ घेऊन पाठीमागे उभी राहणारी जनाबाई, पाठीमागे डोळे झाकून, तिला ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं होतं काय करते तू? तिने सांगितलं भांडे घासते मी. नाही नाही, अध्यात्माचं काय करतेस? म्हटले मी काय करणार? तर तिला माऊलींनी सांगितलं होतं तू अभंग करायचे. तिच्या अंगावर काटे आले, शहारलं तिचं अंग. तिने विचारलं माऊली मी अभंग करेन पण माझे अभंग गाईन कोण? माऊलींनी सांगितलं मी गाईन. माऊलींनी गायले, आजपर्यंत ती इथे गायले जातात जनाबाई महाराजांचे अभंग. दरीला
पंढरीचा चोर धरिला गळा बांधून आदोर गळा बांधून आदोर. ज्ञानेश्वर महाराज आहेत ज्ञानेश्वर. मग आता जनाबाई महाराजांना असं वाटतं की त्यांनी आपलं दुःख न सांगता जाणलं. त्यांना मित्र नाही म्हणायचं, त्यांना म्हणायचं सखा. सखा न सांगता जाणतो ना त्याला सखा म्हणायचं. ज्ञानाचा सागर सखा. पुढचा शब्द आहे माझा. आपला म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं बरं, चालीतही बसलं असतं नाही का. आपला ज्ञानाचा सागर सखा जमला असतं, काय बिघडलं नसतं. मग सखा माझा ज्ञानेश्वर का. साधू संतांना माझा हा शब्द आवडतो. आपल्या शब्दाला काही किंमतच नसते. एखाद्याला विचारलं बंगला कोणाचा आहे तर तो म्हणतो आपलाच आहे. खरंच आपलाच असतो का, कॉमन असतो का असा की मी राहतो गड्या वरच्या मजल्यावर. हां ते आपला फक्त म्हणायचा असतो. आपल्या वस्तूची कुठे काळजी. ती बस आपली असते. बस काय हाल असतात त्या बसचे. सीट कवर फाटलं होतं, एक जण थोडं बिलिंदर होतं त्याच्यात बोटं घालून कापूस काढायचं त्या बसच्या. तर शेजारच्यानी सांगता बस देशाची संपत्ती आहे, राष्ट्राची संपत्ती. आपण GST भरतो त्यातून तर ST खरेदी केली जाते. भारतातल्या प्रत्येक माणसाचा वाटा आहे या बसमध्ये. भारतातल्या प्रत्येक माणसाचा वाटा आहे या बसमध्ये. आणि तू कुशाल कापूस काढतो त्या बसच्या सीटचा. प्रत्येक माणसाचा वाटा आहे. तर ते कापूस काढणार असेल तर तेच तर माझा वाटा घेतला काढून. मी अंदाज लावला की आपल्या वाट्याला एवढं येईल बा समजा 140 कोटी देशामध्ये. हे आपल्या वस्तूचे हाल असतात महाराज. आपलं संतांना आवडता शब्द माझा आहे. माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करणारे वारकरी संप्रदायामध्ये 1,500 अभंग आहेत. सरकारी प्रतीमध्ये सकल संत गाथेमध्ये ज्ञानेश्वर स्तुती या प्रकरणामध्ये 1,500 अभंग आहेत. सोपानदेवांनी वर्णन केलंय, मुक्ताबाई महाराजांनी वर्णन केलंय, स्वतः निवृत्तीनाथ महाराजांनी माऊलींचं वर्णन केलंय, नामदेवरायांनी वर्णन केलंय, नामदेवरायांच्या पत्नीने वर्णन केलंय, नामदेवरायांच्या आईने वर्णन केलंय. भानदास महाराज होऊन गेले पैठणचे, नाथ महाराजांच्या कुळातले पूर्वज, त्यांनी वर्णन केलंय. नाथ महाराजांनी वर्णन केले. नाथ महाराजांची मुलगी गंगा, तिने वर्णन केले. नाथ महाराजांची दुसरी मुलगी गोदावरी, तिने माऊलींचं वर्णन केले. नाथ महाराजांची नातू आहेत, त्यांनी वर्णन केले. नाथ महाराजांचे चिरंजीव हरिपंडित, त्यांनी माऊलींचं वर्णन केलं आहे. संतोबा पवार नावाचे संत आहेत, त्यांनी माऊलींचं वर्णन केलं. इथं निंबराज महाराज होऊन गेलेत, त्यांनी माऊलींचं वर्णन केलं आहे. निळोबाराय होऊन गेलेत. तुकाराम महाराजांचे मोठे बंधू सावजी महाराज, त्यांचे अभंग सापडलेत आता, त्यांनी माऊलींचं वर्णन केलं आहे. छोटे बंधू आहेत कान्हया, त्यांनी वर्णन केलं आहे. आमच्या देवगाव रंगारीच्या संत आहेत बहिणाबाई महाराज, शिवूरला दिलं होतं त्यांना, शिवूरच्या शिवूरकर, त्यांनी वर्णन केलं आहे. त्यांचा मुलगा आहे विठ्ठल विठोबा, त्याने माऊलींचं वर्णन केलं आहे. चोखा महाराजांनी वर्णन केलं आहे. चोखा महाराजांचा मुलगा आहे कर्ममेळा, त्याने माऊलींचं वर्णन केलं आहे. त्यांची पत्नी आहे सोयरा, तिने वर्णन केलं आहे. चोखा महाराजांची बहीण आहे निर्मळा, तिने वर्णन केलं आहे. चोखा महाराजांची मेहुणे आहेत बंका, सगळ्यांनी माऊलींचं वर्णन केलं आहे. पण तुम्हाला आश्चर्य सांगतो, मी सगळे अभंग वाचलेत. ते 1,500 कोविडमध्ये काही काम नव्हतं मग वाचून काढले सगळे. तुम्हाला आश्चर्य सांगतो, एका पण अभंगामध्ये एकाही संताने ज्ञानेश्वर महाराजांना आपलं म्हटलं नाही. तुम्ही दाखवून द्या, मी माघार घेईन, मी माझं वक्तव्य परत घेईन. पण एकाही संताने एका अभंगामध्ये माऊलींना आपले माऊली असं नाही म्हटलं. प्रत्येक अभंगामध्ये माझा, माझी, ज्ञानराज, आपली नाही माझी, ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित, एका जनार्दनी पाय वंदित से, ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय
एका जनार्दनी पाय वंदित ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित एका जनार्दनी पाय वंदित माझा माझा सखा माझा. मी मराठी मीडियमच्या शाळेत शिकलो आहे. एक प्रतिज्ञा होती आम्हाला, भारत माझा 140 कोटी जनतेचा देश आहे. लिहिणाऱ्याने माझं का लिहावं, आपला म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं, फार बिघडलं असतं. माझा माझा म्हणून ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर ज्ञानाची ईश्वर. ज्ञानाची ईश्वर म्हणजे माऊलींकडे ज्ञान आहे असं नाही, माऊली ज्ञानाची मालक आहे. माऊली तो म्हणेल ते तर आहे महाबोधू. म्हणजे महाबोधाला, ज्ञानाला, कैवल्याला त्यांनी सांगावं की याच्याकडे जात, ज्ञानाने, कैवल्याने, महाबोधाने, मुक्तीने, मोक्षाने त्याच्याकडेच जावं. कैवल्याची अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. त्यांनी ज्ञानाला म्हणावं की आज तू रेड्याकडे जातो, त्याने रेड्याकडे जावं. त्यांनी ज्ञानाला म्हणावं की आज तू याच्याकडे जा, तर त्याच्याकडे जाऊ. इथं आल्यानंतर विद्यार्थी, मला माझी विद्यार्थी अवस्था आता तुमच्या समोर हे सांगताना मला आठवते. याच ठिकाणी हजारो वेळा मी आलो असेन, बसलो असेन. या पोरांच्या वयामध्ये असताना काही फार अभ्यास केला नाही. माऊलींना सगळं माहिती आहे. हिंडण्यातच दिवस घालवले, उगी इंद्रायणीत पोहण्यात दिवस घालवले. शाळाही शिकलो थोडंफार. पण महाराजांनी माऊलींनी कधीतरी नजरेच्या कोपऱ्यातून पाहिलं असेल आणि म्हटले असतील की घरी गेल्यावर हा काय सांगेल गड्या लोकाला, आहे की त्यांनाच काळजी वाटली असेल. त्यांनी पाहिलं असेल नजरेच्या कोपऱ्यातून. बोलता यायला लागलं, बोलता यायला लागलं. आम्ही मूर्खच आहोत महाराज, पण त्यांनी पाहिलं. ज्ञानेश्वर, ज्ञानाचे मालक, ज्ञानाचे मालक. त्यांनी म्हणावं की याच्याकडे जात, ज्ञानाला, ज्ञान त्याच्याकडे जात. माऊली ज्ञानाचे मालक आहे. माऊलींकडे ज्ञान आहे म्हणजे तो काही चुकीचा अर्थ नाही, माऊलींकडे ज्ञान आहे, पण तो अर्धवट अर्थ आहे. माऊलींकडे ज्ञान नाही, माऊली ज्ञानाचे मालक आहे. ज्ञानस्य ईश्वर हा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाई महाराजांना माऊलींकडे असं पाहिल्यावर वाटतं की मरावं, हा जन्म सोडावा आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलींच्या पोटी जन्माला यावं. अभंगाच्या मरोनिया जावे, मरोनिया जावे, मरोनिया जावे, मरोनिया जावे. जावे मरोनिया जावे,
मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. समाजातली काहीशी माणसं असतात ज्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं यांच्यासारखं जगावं, लाईफस्टाईल आपली यांच्यासारखी असावी, गाडी असावी, कपडे असावे. माऊली पाहिल्यावर असं वाटतं की मरावून माऊलींच्या पोटी जन्माला यावं. कुणाला तरी आपल्याकडे पाहून मरावून यांच्या पोटी जन्माला यावं असं वाटणं याच्या पलीकडे जगात पुरस्कार नाही बरं, सर्टिफिकेट नाही, सर्वोत्तम प्रशस्तीपत्रक आहे. तुमचं जीवन किती शून्य निर्मळ आहे, किती पवित्र आहे याची ती पोच पावते की कोणाला तरी वाटावं मरावण यांच्या पोटी जन्माला यावं. माळ घालणं म्हणजे माऊलींच्या पोटी जन्माला येणं आहे. समाधीवर आपण माळ घालतो, ठेवतो आणि स्वतःला घालतो, म्हणजे आता आपण माऊलींचे झालो, माऊलींच्या पोटी आपण जन्माला आलो. मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. प्रसिद्धीसाठी नाही, पैशासाठी नाही, संस्कारासाठी. आपल्या रक्तामध्ये, संस्कारामध्ये जे काही चांगलं वाईट आहे ते चांगलं वाईट दोन्ही पण. म्हणून तो शिव्या देणारं पोरगं गल्लीत पाहिलं की आपण त्याला हे नाही विचारत की तुझं नाव काय, काय विचारतो, कोणाचं रे तू, काय कनेक्शन आहे गाड्या, हे आपल्याला माहिती वरतून आलेलं आहे. जसं वाईट आलेलं आहे तसं वारी करणारं एखादं तरुण पोरगं पाहिलं की आपण त्याला विचारतो घरात परंपरा आहे का. चांगलं वाईट दोन्ही वरतून आलेलं असतं. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवटा. विनोबा भावे होते आणि आईला विचारलं आई लग्न का करायचं असतं. आईने सांगितलं बाळ लग्न केलं म्हणजे संतती होते. काय होतं आई संततीने. अरे बाळा पुत्राने बापाचं पिंडदान केलं की बापाचा उद्धार होतो, बापाच्या उद्धारासाठी आपण लग्न करायचं असतं. म्हटले असं आहे का आई, म्हणजे आपण लग्न केलं की एका पिढीचा उद्धार होतो. आणि आई हे ब्रह्मचारी राहतात लोक, संन्यासी होतात, त्यांचं काय. म्हटले पोरा आपण जर लग्न केलं तर एका पिढीचा उद्धार होतो, पण जर आपण संन्यासी राहिलो
व्रतस्थ जीवन जगलं, साधना केली तर आपल्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. आई मी मग लग्न करणार नाही, एका पिढीचा उद्धार करण्यापेक्षा 42 पिढ्यांचा उद्धार करेन मी. विनोबा भावे तरुण वय, शिवाच्या मंदिरात गेले, हार घेतला आणि शिवाला अर्पण करणार. गावातला एक माणूस आला, त्याने विचारलं, विनू म्हणजे विनोबा, विनू म्हणायचं गाव. विनू काय करतोस? म्हटले शिवाला हार घालतो. फार गरीब आहेस तू, कुठून पैसे आणले? म्हटले खाऊला दिलेले आईने पैसे होते, त्याचा हार आणला. अरे खाऊच्या पैशाचा कुठं देवाला हार आणायचा असतो? तुझं वय खाऊ खाण्याचं आहे. नाही बाबा, हार यासाठी आणलाय, आज एक महत्त्वाचा संकल्प करायचा आहे. त्या माणसाने विचारलं काय संकल्प करायचा? शिवाला हार अर्पण करून मी सांगणार आहे महादेवाला की आज जन्म ब्रह्मचारी राहीन. त्या माणसाने थांब 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 थांब, हार नको घालू, थांब, इकडे बैस, इथं बैस. मी सुद्धा असंच ठरवलं असतं. समाजात अशी काही लय माणसं राहतात पा हुशार, ते हुशारच राहतात ते. तू काय, तू तर किरकोळ आहे. माझं तर वैराग्य एवढं खतरनाक होतं. मी असं ठरवलं होतं, मी तसं ठरवलं होतं, पण इंद्रिय फार बलवान असतात, माणसाला ब्रह्मचारी राहू देत नाही. अरे बाबा, मोठा होशील, प्रौढ होशील, साधना परिपक्व झाली नाही आणि इंद्रियांनी जर तुला परत प्रपंचात ओढलं तर धड संसारिकही राहणार नाही, धड आध्यात्मिकही होणार नाही. माझा ऐक जरा, परत विचार कर. इंद्रिय मोठे अवघड आहेत, जीभ मोठी अवघड आहे, कान मोठे अवघड आहे, डोळा. पकड लेक्चर दिलं भरपूर त्याला उपदेशन. ते विनोबा भावेंचा संकल्प ढळला ना जरा, की खरंच आपले इंद्रिय जर आपल्याला संन्याशी ठेवू शकले नाही तर, खरंच आपण पतीत झालो तर, खरंच आपलं मन आपल्याला आवरलं नाही तर. तो हार घेतला, घरी गेले आणि बसले घरी. शेणाने सारवलेली जमीन, कुडाच्या भिंती टेकून बसले. आई जवळ आली, डोक्यावर हात फिरवला. नाराज पोराचं मन चेहऱ्यातून दिसत होतं. डोळे व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. विनू काय झालं रे बाळा? आई मी तुला विचारलं सकाळी, तू म्हटली की लग्न केल्यावर एका पिढीचा उद्धार होतो, संन्याशी झालं तर 42 पिढ्या उद्धरतात. मी ठरवलं संन्याशी व्हायचं, इंद्रियांना ताब्यात ठेवायचं. गेलो, तो गावचा ज्ञानी माणूस भेटला ना, तो त्याने मला इतका उपदेश केला की इंद्रिय वशात नाही राहिली, मनाने जर नाही ऐकलं तर जीवन पतित होईल. म्हणून मी परत आलो. आईने जोरात थोबाडीत मारली विनूची, विनोबा भावेची. लाज वाटते? काय शंका मनात भरून घेतलीस की इंद्रिय माझं ऐकणार नाही, मन पतित होईल, मन आपलं ऐकणार नाही. काय शंका मनात भरून घेतलीस कुणाचं तरी ऐकून? म्हटले काय खरं नाही हे? म्हटले खरं असेल बाकीच्यांच्या बाबतीत. तुझ्या अंगात माझं रक्त आहे, तू पतित नाही होणार. तुझ्या अंगामध्ये काय विश्वास आहे महाराज? तुझ्या अंगामध्ये माझं रक्त आहे, तू पतित नाही होणार. माझं जीवन एवढं शुद्ध आहे, तू कसा खराब वागशील रे? मला माहिती आहे माझा पोरगा खराब नाही वागणार. साने गुरुजींच्या आईचं वाक्य आहे की माझा श्याम किती शिकेल माहिती नाही, माझा श्याम किती मोठा होईल माहिती नाही, पण माझा श्याम चोरी करणार नाही आणि माझा श्याम खोटं कधीच वागणार नाही. 50 वर्ष जगले साने गुरुजी, पण चोरी कधीच केली नाही, खोटं कधीच बोलले नाही. रक्तात ताकद असते, रक्तात. माऊलींच्या पोटी जन्माला यायचं म्हणजे त्यांची संस्कार घ्यायचे, त्यांचं रक्त आपल्या अंगात खेळवायचं. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात मरावं आणि माऊलींच्या पोटी मरोनिया जावे. बा माझ्याच्या 2 नाते झाले. पहिलं नातं आहे सखीचं, मी सखी तुम्ही सखा, सखा माझा. पण असं आहे माऊली, माऊलींचे शिष्य विसोबा, विसोबाची शिष्य नामदेवराय, नामदेवरायांची शिष्या हां जनाबाई महाराज. फार लांबचं नातं आहे. गुरुचे गुरु म्हणजे माऊली, आणि त्यांची आपण डायरेक्ट सखी व्हायचं. म्हणून दुसरं नातं जोडलं की तुमच्या पोटी जन्माला यावं, लेक व्हावं. चांगलं नातं आहे ते सुद्धा. लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. अखै चुडा हाती आला, अखई चुडा हाती आला. पण वाटलं की नाही जर मान्य झालं तर हे सुद्धा हां. मग म्हणून जनाबाई महाराज तिसरं एक नातं माऊलींकडे मागतायत. माऊली माझे बंधू व्हा, मला बहीण करा. तिसरं चरण. ऐसे करी माझ्या भावा, ऐसे करी
देवा सख्या माझ्या ज्ञानदेवा सख्या माझ्या तुमची बहीण होते ऐसे करीगा माझ्या भावा. साधूची बहीण होणं फार भाग्याचं नातं. तामिळ भाषा बोलणारा एक संत होऊन गेलाय त्यागराज, फार मोठा संत आहे. जसे आपल्याला माऊली आहेत, तुकाराम महाराज आहेत, नामदेवराय आहेत, एकनाथ महाराज आहेत, निळोबाराय आहेत, जोग महाराज आहेत, तेवढेच त्यांना त्यागराज आहेत. मोठा संत आहे त्यागराज. तो जन्माला आला आणि त्याचे वडील वारले. आई मोलमजुरी करण्यासाठी जायची, खुरपणी करण्यासाठी लोकांच्या शेतामध्ये. पैसे मिळत नव्हते, तांदूळ मिळायचे. 6 भाकरी करायची बरोबर. सकाळी 3, संध्याकाळी 3. घरात माणसं 3 ना. 1 भाकरी स्वतः घ्यायची, 1 भाकरी मोठ्या मुलीला द्यायची, 1 भाकरी छोट्या दादासाठी म्हणजे त्यागराजसाठी ठेवायची, मुलासाठी. आणि मोठ्या मुलीला सांगायची की मी जाते, संध्याकाळी मी परत 3 भाकरी बनवेन. 1 भाकरी तू खा, 1 भाकरी छोट्याला दे, तुझ्या भावाला दे, त्यागराजला दे. ती कामाला निघून जायची. त्या त्यागराजचं वाढतं वय, त्याची काही भूक त्या एका भाकरीने भागायची नाही. वाढतं वय, वाढत्या वयामध्ये भूक भागत नाही माणसाची. आम्ही अनुभवलं इथं आळंदीमध्ये. नेमकं वाढतं वय असताना भेटत काहीच नाही, बाजरीची भाकर, वाल. कोरेकर बाबा तो विनोद सांगत असतात ना की लहान पोराचे पाय ताकद लहान पोराच्या पायात ताकद असते, लहानपणी ताकद पायात असते, तरुणपणी ताकद पोटात असते. लहान पोरगं किती पळालं तरी पाय दुखत नाही, तरुणपणी ताकद पोटात असते. 2 भाकरी जास्त खा दिवसाला, काही त्रास होत नाही. बाबा म्हणत असतात पूज्य कोरेकर बाबा की म्हातारपणी ताकद तोंडात असते, किती बोला काही आता ताकदच तोंडात असते तर काय त्रास व्हायचं काही कारण आहे का. वाढतं वय, पोटात ताकदीचं वय, भूक भागायची नाही. मोठ्या बहिणीला मात्र छोट्या भावाची भूक जाणवली. संवेदनशील मुलगी. स्वतः अर्धी भाकरी खाली, अर्धी छोट्या भावाच्या ताटात वाढली. मला भूक नाही त्यागराज. छोट्या भावाला 1.5 भाकरी मिळाली, हिने अर्धीच भाकरी खाली. रोजच चालू झालं ते की अर्धी भाकरी भावाला द्यायची. डोळ्याभोवती काळे वर्तुळं पडले, कृश झाली, बारीक झाली. आईला जाणवलं. आईने जवळ बोलावलं. का ग बाई, आजारी आहेस का, काही चिंता करते का, का बारीक होत चाललीस, डोळे का आत गेले. ती काही बोलली नाही. पण छोटा भाऊ त्यागराज पळत आला. मोठा संत आहे बरं. त्यागराज पळत आला. आईला सांगितलं आई ही अर्धीच भाकरी खाते, अर्धी भाकरी तिच्या वाटेची मला देते. आईला जाणवलं. आईला भडभडून आलं. पोरीला जवळ घेतलं, डोक्यावर हात फिरवला. काय गुणी पोरगी आहेस तू, माझ्या पोटी जन्माला आलीस, फार मोठी होशील, तुला देव भेटेल, तुला साक्षात्कार होईल, तुला काव्य रचना स्फुरेल, तू अभंग करशील, जग तुझे अभंग गाईल, चंद्र सूर्य तोपर्यंत तुझ्या नावाला कोणी धक्का लागणार नाही, तुझी कीर्ती दिगंतात गाजेल, फार मोठी होशील. आईने आशीर्वाद दिला प्रेमाच्या भरामध्ये की फार गुणी पोरगी असतो, भावाला अर्धी भाकरी दिलीस. झालं असं की आई वारली म्हातारी होऊन. ही नवऱ्याच्या घरी गेली. हिचं नाव काही कोणाला माहिती नाही, तिला काही देव भेटला नाही, तिला काही साक्षात्कार झाला नाही, तिला काही अभंग सुचले नाही. देव भेटला छोट्या त्यागराजला, तो संत आहे. देव भेटला त्यागराजला, साक्षात्कार झाला त्यागराजला, मोठा झाला त्यागराज. त्यागराजची कीर्ती दिगंतात आहे. त्यागराजला जग ओळखतं, त्यागराजला साक्षात्कार झाला. कुणीतरी त्या त्यागराज नावाच्या संताला विचारलं होतं, कमाल आहे मोठी. आशीर्वाद मिळाला होता मोठ्या बहिणीला, तिच्या बाबतीत काहीच खरा झाला नाही. तू मोठा झालास, तुला साक्षात्कार झाला, तुला देव भेटला, तुला अभंग सुचले, झालं कसं काय. संत त्यागराज त्याने उत्तर दिलं होतं, नाही नाही, हे सगळं माझ्या बहिणीच्याच बाबतीत होणार होतं, पण तिची सवय होती, तिला जे जे मिळाले ते मला द्यायचं, भाकरीसुद्धा आणि आशीर्वादसुद्धा. भाकरीसुद्धा आणि आशीर्वादसुद्धा. मुक्ताबाई फार मोठ्यात महाराज म्हणून आद्यत्रय जननी
देवा, 3 देवांच्या त्या आद्यत्रय जननी आहेत. ब्रह्मा विष्णू महेश यांच्या तर आहेच. मला असं वाटतं की माऊली ज्ञानदेव महाराज, सोपान देव महाराज, निवृत्ती देव महाराज यांच्यासुद्धा त्या जननी आहेत. त्यांना सांभाळले, त्यांना मोठं केलं. ते तिघं असे योगी समाधिस्थ अवस्थेत बसणारे, त्यांना खाऊ पिऊ घालणारी माझी मुक्ताई ना महाराज. त्यांची आई झाली, ती बहीण नाही राहिली. बहिणीचं नातं तर सांभाळलंच, पण आई झाली. जनाबाई महाराजांची भावना आहे की ते भाऊ बहीण भाऊ त्यांना सांभाळावं. आईसे करी गा माझ्या भावा, सखया माझ्या ज्ञानदेवा. शेवटी जनाबाई महाराज म्हणतात की नाही ते होता आलं तर कमीत कमी तुमच्याहून वाळून जाता यावं, समर्पित होता यावं. जावे ओवाळूनी जन्मोजन्मी दासी जनी, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. श्री वारकरी प्रस्थानत्रय सेवा समिती या समितीच्या आयोजनाने संपन्न होणारा हा 3.5 दिवसांचा कीर्तन महोत्सव आणि श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होतो आहे. ही सेवा समिती आपल्याला कोविडपासून, कोरोनाच्या काळापासून भागवताचं लिखाण देते आहे, त्यानंतर ज्ञानेश्वरीचं लिखाण, आणि त्यांचा आता संकल्प आहे की 1 लाख भाविकांकडून श्री तुकाराम महाराजांच्या गाथेचं लिखाण त्यांना करून घ्यायचं आहे. लाख मोलाच्या गाथ्याचं लाख लोकांकडून लिखाण करून घ्यायचं. फार चांगला संकल्प आहे, ज्याची किंमत होत नाही, ज्याचं मूल्य होत नाही, अशा श्री तुकाराम महाराजांच्या, ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी घालवलं, आणि त्याची साक्ष काय. कोणी जर म्हटलं की तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी आयुष्य दिलं अखिल मनुष्य जातीला, याची साक्ष काय, काय पुरावा आहे. तर त्याचा पुरावा म्हणजे गाथा आहे ना. त्या गाथ्याचं 1 लाख लोकांकडून लिखाण करून घेऊन तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावरील मंदिराच्या कलशारोहणाच्या प्रसंगी त्या उत्सवामध्ये आपला हा उत्सव करावा, असा फार चांगला मानस या समितीचा आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपला हा तुमचा संकल्प माऊलींच्या मंदिरात झालेला आहे आणि ते समर्थ आहेत महाराज, हे की आपण फक्त चांगले संकल्प करावे, त्यांनी ते सिद्धीस न्यावे. आपण त्यांची लेकरं आहोत. तेव्हा अत्यंत चांगला संकल्प आहे या समितीचा. आदरणीय शेखरजी, आदरणीय बोरकर शास्त्री महाराज, आदरणीय आमचे युवा कीर्तनकार संतोष महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण खरमाळे महाराज, आमचे दारू मामा, आमचे जगताप भाऊ, हे यासाठी झटत आहेत. सगळी समिती यासाठी झटते आहे. मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो या उत्सवाबद्दल. आदरणीय श्री पंढरनाथजी महाराज आरू बाबा यांनी गोड साथ केली. आमचे गणेश महाराज या निमित्ताने, घोडके महाराज या निमित्ताने उपस्थित आहे. आमच्यासोबत भाविक मंडळी आलेली आहेत. तुम्हाला सगळ्यांना मी जय हरी करतो, नमस्कार करतो, प्रणाम करतो. चौरंगीनाथ महाराजांनी, त्यांच्या सगळ्या मृदुंगाचार्यांनी गोड साथ केली. गायनाचारी मंडळी आपण सगळी आपण वैष्णव वारकरी माऊलींची लेकरं, तुमच्या चरणावर मी नतमस्तक होतो. गुरुवर्यांची आठवण करतो. आमच्या सगळ्या गुरुवर्यांच्या चरणी प्रणाम करतो. श्री माऊलींचरणी ही सेवा समर्पित करतो आणि थांबतो.